EPS 95 पेन्शनधारकांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढीची मागणी आहे या संदर्भात लोकसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि सरकारकडून त्याचा आन्सर सुद्धा देण्यात आलेला आहे। नेमका हा प्रश्न कोणी विचारला, प्रश्नामध्ये कोणते मुद्दे मांडण्यात आले होते आणि सरकारकडून त्याचं उत्तर काय देण्यात आलं याबद्दल माहिती सांगणारा आजचा सविस्तर व्हिडिओ असणार आहे। त्यापूर्वी तुम्ही काल मला मागच्या आठवड्यामध्ये एक रिक्वेस्ट केली होती की EPS 95 पेन्शनधारकांचं 5 ऑगस्टला जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये नेमका डिसिजन काय झाला किंवा आंदोलनामध्ये नेमकी संसद कोणते आलेले होते याबद्दल इन्फॉर्मेशन बऱ्याच EPS 95 पेन्शनधारकांनी विचारली होती आणि त्यांच्या रिक्वेस्ट थ्रू काल मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा। तत्पूर्वी थोडक्यात तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला सांगते की आंदोलनामध्ये नेमकं काय झालं होतं। तर 5 ऑगस्ट 2026ला दिल्लीमध्ये EPS 95 पेन्शनधारकांचं पेन्शन वाढी संदर्भात आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये सत्तेतलेच 4 संसद आले होते। या संसदने सुद्धा पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला आहे, म्हणजेच त्यांनी श्रम मंत्र्यांची भेट घेऊन तुमची मागणी उचित आहे आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सुद्धा रिक्वेस्ट करू आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सुद्धा तुमचा मुद्दा मांडू असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळेच त्यानंतर कमांडर अशोक राव नॅशनल एज्युकेशन कमिटीतर्फे एक लेटर हे तयार करण्यात आलेले आहे आणि हे लेटर ज्याच्यावरती EPS 95 पेन्शनधारकांची सही आणि नाव टाकायचं आहे आणि ते लेटर ईमेल थ्रू प्रधानमंत्र्यांना म्हणजेच पंतप्रधानांना पाठवायचं आहे असं सुद्धा रिक्वेस्ट कमांडर अशोक राऊत यांनी केलेले आहे। आता नॅशनल एज्युकेशन कमिटीकडून हे लेटर पाठवण्यात आलंच आहे, परंतु तुम्ही सुद्धा हे लेटर पंतप्रधानांना पाठवायचं आहे। याचा फॉर्मॅट मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते जो लेटर आहे ते लेटर डाउनलोड करून स्क्रीनशॉट काढायचा आहे। त्यावरती तुमचं नाव आणि सही आहे ते करायचे आहे आणि प्रधानमंत्र्यांच्या मेलवरती पाठवायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हेही रिक्वेस्ट केलेली आहे की प्रधानमंत्र्यांच्या मेलवरती पाठवाच, परंतु संसदेला सुद्धा तुम्ही पाठवणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमधील म्हणजे लोकसभेमध्ये प्रश्न नेमका कोणी विचारला आणि काय त्यामध्ये मुद्दे मांडण्यात आलेले आहेत या संदर्भातील प्रेस नोट जारी झालेली आहे आणि त्या प्रेस नोटमध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे ते आता पाहूया। त्यामुळे ही प्रेस नोट डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि पुढील येणाऱ्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। बघा, भारत सरकार श्रम और रोजगार मंत्री लोकसभा आंतरिक प्रश्न संख्या 3455 हा प्रश्न आहे। सोमवार 10 ऑगस्टला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, 10 ऑगस्ट 2026ला। बघा, हा प्रश्न श्री रामवीर सिंह बिधुडी यांनी विचारलेला आहे। त्यांनी पहिला प्रश्न केलेला आहे, क्या श्रम और रोजगार मंत्री ये बताने की कृपा करेंगे क्या। पहला प्रश्न है, क्या सरकार का EPS 95 के अंतर्गत न्यूनतम मासिक पेंशन को मौजूद 1000 रुपये से बढ़ाकर 7500 रुपये करने का विचार है, और यदि यह है तो तस्त संबंध ब्यौरा क्या है। त्यानंतर EPS 95 में शामिल किए गए कर्मचारियों का ब्यौरा क्या है और उनके द्वारा फुल कितनी पेंशन राशि प्राप्त की गई है, और EPS 95 पेंशन के संबंध में उच्चतम न्यायालय के निर्णय के अनुसार में बढ़ी हुई पेंशन प्राप्त करने वाला कर्मचारियों की संख्या कितनी है। त्यानंतर बघा याचं श्रम आणि रोजगार राज्यमंत्री सुश्री शोभा करंदजे यांनी उत्तर काय दिलेलं आहे। बघा, EPS 95 कर्मचारी पेंशन योजना एक निश्चित अंशदान निश्चित लाभ सामाजिक सुरक्षा योजना है। कर्मचारी पेंशन निधि का कोष नियोक्ता द्वारा वेतन के 8.33% की दर से अंशदान और केंद्रीय सरकार द्वारा बजटीय सहायता के माध्यम से 15,000 रुपये प्रति माह तक की राशि के वेतन के 1.16 म्हणजे 1.16% की दर पर अंशदान से मिलकर बनता है। इस योजना के अधीन सभी लोगों का भुगतान इसी संचित राशि से किया जाता है। EPS 1995 के पैराग्राफ 32 के अधीन अधिदेशित
किए गए अनुसार निधि का वार्षिक मूल्यांकन किया जाता है। सरकार बजट या सहायता के माध्यम से EPS 95 के अधीन पेंशन भोगियों को 1000 रुपये प्रति माह की न्यूनतम पेंशन प्रदान कर रही है। जो कर्मचारी भविष्य निधि संगठन को EPS के लिए वार्षिक रूप से प्रदान की जाने वाली वेतन के 1.16% की बजट या सहायता के अतिरिक्त है। EPS 95 का स्थान अब EPS 2026 के लिए है, पर भी सरकार निधि के संपोषणीयता और उस पर भविष्य के देनदारियों को ध्यान में रखते हुए EPFO के सदस्यों को मौजूद सामाजिक सुरक्षा कवरेज सुनिश्चित करने के लिए प्रतिबद्ध है। म्हणजे तुम्ही बघितलं तर EPS 95 पेन्शन धारकांसंदर्भात हा जो उत्तर दिलेला आहे सुश्री शोभा करंदाजी यांनी ते नेहमीप्रमाणेच उत्तर दिलेलं आहे। प्रत्येक वेळी मला वाटतं मागच्या वर्षीच्या लोकसभा संसद, मागे गेलेली लोकसभा संसद, राज्यसभा संसद होती, त्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच उत्तर दिले होतं आणि आता सुद्धा हेच उत्तर दिलं जात आहे। म्हणजे मागचा डेटा कव्हर केला जातो का यावरती प्रश्न उपस्थित आहेत। कारण जे सत्तेतले संसद आहेत त्यांनी प्रश्न विचारला तरी सुद्धा हेच उत्तर दिलं जात असेल तर सत्ता आपली कुठपर्यंत आहे किंवा हे सरकार कुठपर्यंत आहे। मागच्या वर्षीचा जो पेन्शन धारकांचा जो रिपोर्ट असतो त्यामध्ये आपल्या देशाचा खालून दुसरा नंबर आहे, तरी सुद्धा सरकार यावरती गांभीर्यानं नाही, यामध्ये हे कुठून तरी हे दिसत आहे। कारण जर सुश्री शोभा करंदाजी श्रम व रोजगार राज्यमंत्री या जर प्रत्येक वेळी हेच उत्तर तुम्ही बघितलं तर सेंटेन्समध्ये सुद्धा कोणताच फरक नाही। मला वाटतं त्यांनी जे एक चिठ्ठी लिहून आणलेली आहे ती फक्त याच उत्तराची असावी, त्याच वाचून दाखवतात असं वाटतं। कारण प्रत्येक वेळी त्यांनी हेच आन्सर देऊन प्रत्येक वेळी EPS 95 पेन्शनधारकांची एक प्रकारची फसवणूक केलेलं दिसून येत आहे। त्यांनी आता हाही प्रश्न विचारला की 2026 असे EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन स्कीमचं नाव झालेलं आहे आणि तरीसुद्धा यामध्ये फरक कोणत्याही प्रकारचा नाही आणि यावरती सुद्धा त्यांनी हेच उत्तर दिलेलं आहे। म्हणजे कुठेतरी त्यांनी या सर्व EPS 95 पेन्शनधारकांचा जो डेटा आहे किंवा त्यांचा जो आत्तापर्यंतचा जो सर्व अभ्यास आहे तो अभ्यास कुठेतरी त्यांचा कमी पडत आहे, हे यातून स्पष्टपणे दिसत आहे। किंवा सरकारचं सुद्धा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही असं सुद्धा यामधून स्पष्टपणे दिसत आहे। प्रत्येक वेळी EPS 95 पेन्शनधारकांचा जो मुद्दा आहे तो पटलावरती राज्यसभा लोकसभेमध्ये मांडायचा आणि प्रत्येक वेळी त्याचं जर हेच आन्सर येत असेल तर प्रत्येक वेळी मी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून हे तुम्हाला प्रत्येक वेळी हे लेटर दाखवत आहे। कारण याचं महत्त्वाचं कारण हे आहे की प्रत्येक वेळी सांगणं हे सुद्धा चुकीचंच आहे, परंतु प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना आपल्याबद्दलचा सरकारचा विचार काय आहे किंवा सरकार आपल्या या मुद्द्यावरती किती अभ्यास करत आहे हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे हे व्हिडिओ बनवणं महत्त्वाचं आहे। कारण आपल्या चॅनलचे बरेच जे व्ह्यूअर आहेत ते पेन्शनधारक आहेत, तर तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर नोंदवू शकता। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।